सो हॅलो एव्हरीवन. तर माझ्या न्यू चॅनलवरचा हा न्यू फर्स्ट व्लॉग असणार आहे. तर आम्ही निघालो होतो माझ्या गावी. सावरीसुद्धा फर्स्ट टाईम येणार होती. तर आम्ही छान असं तिघांनी टिक्का लावला होता. ह्या मॅडम बसला ना तर ट्रेनमध्ये झोपल्या होत्या बिकॉज यांनी मेडिसिन्स घेतल्या होत्या. थोडा दूरचा प्रवास होता. तर छान आम्ही खूप एक्साइटमेंटने जाणार होतो बिकॉज सावरी फर्स्ट टाईम गावी येत होती माझ्यासोबत आणि आमची प्लॅनिंग स्टार्ट झाली होती. तर आम्ही ती प्लॅनिंग करत होतो. तर हिलासुद्धा उठवलं की नक्की काय प्लॅन आहे आमचा, कुठे जाणार आहोत, काय काय करणार आहोत, काय काय करायचं आहे. तर हे सगळं झालं. थोडं बोर झालो. मग आम्ही पुन्हा कॅमेरा ऑफ केला आणि मी टाईमपास करत होतो. किती काळी असतो बघ, इकडे बघ इकडे बघ किती काळी आहे. कावळा कधी काळा तो काळाच राहणार. ओके. या मॅडमला मेडिसिनमुळे काही सुचत नव्हतं. सो नंतरला कल्याणमध्ये आलो आणि आम्हाला छान आमची गाडी भेटली. गाडीमध्ये बसलो. नाश्त्यासाठी आमची गाडी थांबली. तर फर्स्ट टाईम सावरी मिसळ खाणार होती पुणेकरांची. सो एक मिसळलेली आम्ही आमच्या नाश्त्याचा वेट करत होतो. तर छान झोप झालेली, फ्रेश होतो आम्ही सगळे आणि शेवटी आला हा म्हाळसेच घाट. अशा प्रकारे आम्ही 5 तासाच्या ट्रॅव्हलिंगनंतर उतरलो आमच्या गावी, म्हणजेच मावशीकडे आलेलो होता आम्ही. तर हे आहे आळीफाटा बस स्थानक. इथे आम्हाला आमचे बंधू घ्यायला येणार होते. घरी गेलो आणि या मावशीच्या डॉगीने आमचा पूर्ण पचका केला. एंट्री व्लॉग ह्याने घेऊनच दिला नाही बिकॉज जो आमच्यावरती आला, बाप रे बाप. ह्यामध्ये तर दिदीला आणि सावरीलासुद्धा त्याने खूप डेंजर कंडिशनमध्ये आम्हाला पळवलेलं. मग आम्ही त्याची ओळख केली. तर आता हे मी काय करते, तर मनी माऊची खूप सारी केसं लागली होती, तर ती मी झाडत आहे. 10 शिव्या घातल्या असत्या ब्रो. तर 4 वाजले होते. मावशीने मला झोपेतून उठवलं. फ्रेश झालेली छान आणि मी जात होते तिच्यासोबत तिच्या गोठ्याकडे बिकॉज तिच्या जीवापेक्षाही खूप जास्त असलेल्या तिची ती प्राणी आणि गुरं आहेत. तिची कशी वाट बघतात बघा. ही मावशीची फेवरेट गाय आहे. जी गाय तिचं खूप ऐकते. तिला किस दे बोलल्यावरती ती अशी गालावरती किस देते बघा तुम्ही. अरे यार किती क्यूट ना. मला खोटं वाटलं होते सगळं. मग छान असा गोठा वगैरे स्वच्छ केला आणि शेरनी पुरे जंगल में अकेली है. अकेली नाही बिकॉज मावशीने मला बोलली की बघू तुला गवत कापता येतं, तर ती विळी आणायला गेली. तर मी बघू शकता गवत कापू शकते. मुंबईची म्हणून काहीच येत नाही असं काहीच नाही आहे. नाही बोललं तरी मी ती एक असं एका तरी गाईला पोट भरेल असं कापलेलं गवत होता आणि ते मी फक्त कापलं नाही तर असं उचलून घेऊन त्यांना खायला पण टाकायला नेला. तर त्यांना असं डायरेक्ट नाही टाकत. याची जी कुटी मशीन असते त्यामध्ये त्यांची कुटी करून टाकतात. त्या अतुलने मला वेडं बनवलं. मला बोलतो हे खा. तर हे खा, औषधी असतं, चांगलं असतं. आणि जेव्हा मी खाल्लं तेव्हा मला कळालं की हे तोंड आल्यावरती खाणारं औषधी वनस्पती फ्रूट आहे. आणि ते एवढं खान लागलेलं की लिटरली तोंडाची पूर्ण चव बदललेली, माझ्या ओमेटिंगसारखं झालेलं. सो मी तेच फळ घेतलं आणि सावरीलासुद्धा झोपेतून उठवलं आणि मी तिच्याकडे पळत गेली. ह्या व्हिडिओमध्ये सरळ दिसतंय की तिने न खाताच मुद्दामून तोंड वाकडं केलं होतं. हे मी आत्ता नोटीस केलेलं आहे. ह्याची मी तिला शिक्षा नक्कीच देणार आहे. तर आता आलं गाईचं दूध काढण्याची वेळ. सो मावशी बोलली आता हे तरी तुला येतं का. सो मी फर्स्ट टाईम हे गाईचं दूध काढत होती. सो फर्स्ट एक्सपिरियन्स होता. भीती पण वाटत होती जर गाईने एक लाथ दिली तर मी कुठे जाईल. बट मी ट्राय केलं. मावशीने मला गाय छान अशी धुवून दिली आणि लिटरली मी दूध काढत होती. शिवाय एका हाताने ना दोन्ही हाताने मी दूध काढलेलं आणि नाही बोलला ना तरी 1 कप चायसाठी दूध तर नक्कीच काढलं होतं. सो 1 कप चहा नाही तर जास्त असं दूध काढलेलं मी. मग मावशीने तिचे मशीन्स लावले आणि गाईचं दूध काढलं बिकॉज डेअरीमध्ये द्यायचं होतं. ऑलरेडी खूप उशीर झाला होता. आम्ही मग घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर या माऊ होता तिकडे आणि मोदकचा प्लॅन चालू झाला. सो यांनी मोदक बनवायची तयारी केली बिकॉज गावी उकडीचे मोदक करत नाही. तर सावरीला उकडीचे मोदक येत होते आणि दीदीलासुद्धा येत होते. त्या दोघींनी तयारी केली
आणि छान असे उकडीचे मोदक केले. बिकॉज फर्स्ट टाईम गावी उकडीचे मोदक बनवत होते. गावी फक्त गव्हाचे मोदक बनवतात, उकडीचे नाही. किचन आणि माझा काही संबंध नसतो. मी बाहेर आली तर हा शौर्य आहे, ह्याचं बोलणं आहे का की हा सुद्धा यूट्यूबर आहे. मी याचे करायचं गणपतीचे. किती सबस्क्राईब होते मला? अजून 100 होते. आणि आता नवीन चॅनलला ओपन केला तू? केलं पण त्याच्या सबस्क्रायबर्समध्ये किती. पण व्हिडिओ काय करायचा असतो? आधीच याचे स्वतःचे व्हिडिओ बनवायचं आणि आत्ताच्या गणपतीचे बनवतो. एडिट कोण करतं व्हिडिओ? मीच. कोणत्या ॲपमध्ये? मी ॲपमध्ये नाही करत, डायरेक्ट यूट्यूबवरून करतो. अच्छा, म्हणजे डायरेक्ट यूट्यूबवरून व्हिडिओ एडिट करणार तू? कधीपासून चॅनल ओपन केलं तू? मागच्या वर्षीच केलं होतं. मागच्या वर्षी केलेलास. 100 सबस्क्राईब झाले, मग चॅनल का बंद केला? बंद नाही केला, आठवड्यात टाकला होता फोन आणि तो डायरेक्ट त्याच्या यूट्यूब डिलीट झाला होता, मग ते चॅनल गेलता. अच्छा, नवीन नाही खोललास आता? खोललाय. आता किती? आता जसं माहीत नाही, मी बघितलेच त्यांनी दिवस झाले. अच्छा, तरी लिंक शेअर कर मला पण. चालेल. याची बडबड झाल्यानंतर आम्ही छान जेवलो आणि रात्री तिकडे मंदिरात खेळ होते, सो ते खेळ बघायला गेलेलो. आणि हे खेळ खूप वेळ चालणार होते, तर थोडा वेळ एन्जॉय केला आम्ही सुद्धा. बघूयात कोण बनते विनर. सो हा गेम खूप मोठा होणार होता बिकॉज खूप मुलं होती, तर आम्ही तिथेच एकमेकांना चेअरअप करत होतो. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि वेट करा उद्याचा व्लॉगचा, बिकॉज उद्या मी जाणार आहे माझ्या घरी गणपती बाप्पाच्या विसर्जनाला. सो आतासाठी बाय.